नमस्कार, मी अजित कुलकर्णी, प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर. प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आदरणीय बच्चूभाऊंच्या आदेशाने प्रहारच्या माध्यमातून अपंग असतील, शेतकरी असतील, शेतमजूर असतील, अनेक लोकांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आपण आंदोलन, उपोषण वगैरे करतो. त्याच पद्धतीने आज रोजी रिक्षा संघटना ₹1 द्या आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या रिक्षा संघटनेचा मेंबर व्हा, असे जवळजवळ आता 100 ते 150 रिक्षा चालक मेंबर झालेले आहेत. सोलापूरकर वासियांना, सोलापूर जिल्ह्यातील आणि शहरातील रिक्षा चालकांना विनंती करतो की आपल्या अडीअडचणी प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे, आपल्याला होणाऱ्या त्रासाला म्हणजे काहीतरी आपल्याला अडीअडचणी निर्माण झाल्या तर प्रहारच्या माध्यमातून याला वाचा फोडण्यासाठी रिक्षा संघटना ही आपण उभी करत आहोत. त्या माध्यमातून सर्व रिक्षा चालकांना विनंती करतो की आपण सुद्धा या गोष्टीसाठी मदत करणं फार गरजेचं आहे. नियम पाळणं फार गरजेचं आहे. आपला ड्रेस वगैरे असेल, काही असेल, या सगळ्या गोष्टी पाळणं फार गरजेचं आहे आणि पोलिसांना सहकार्य करणं हे सुद्धा फार मोठं हे आहे. तर मी या माध्यमातून आपणाला विनंती करतो की जेणेकरून जेवढे रिक्षा चालक असतील त्यांनी प्रहारकडे आपली नाव नोंदणी ₹1 भरून नाव नोंदणी करावी आणि प्रहार आपल्यासाठी सुद्धा आंदोलनाच्या मार्फत आता रस्त्यावर उतरण्यास तयार झालेली आहे. या माध्यमातून सांगू इच्छितो. धन्यवाद. सोलापूर शहरातील तमाम रिक्षा चालकांना, मालकांना या माध्यमातून विनंती करतो की सोलापूर शहर आणि जिल्ह्यात गेल्या अनेक महिन्यांपासून आपण बघतोय की विविध संघटना रिक्षा चालकांसाठी उभे राहिले, परंतु अनेक रिक्षा संघटनांनी चांगले काम केले तर काहींनी या रिक्षा चालकांचा या ठिकाणी जे ना भरमनिरास केला. आपण बघितलं की आरटीओचे अधिकारी असतील, ट्रॅफिकमधले पोलीस असेल, तिथले अधिकारी असेल, हे जाणून बुजून काही रिक्षा चालकांना वारंवार त्रास देतात. रस्त्यावर रिक्षा चालकांना एक वेगळी वागणूक, कार चालकांना वेगळी वागणूक, अशी एक वागणूक दिली जाते. एखादा मोठा कार चालवणारा माणूसला ते लपूट बदमाश जरी असला तर त्याच्याकडे चांगल्या पद्धतीने पाहिलं जातं, परंतु काबाड कष्ट करून रात्रंदिवस मेहनतीचा खाणारा आमचा हा रिक्षा चालक, याच्याकडे मात्र वाईट नजरेने पाहून त्याला दुय्यम दर्जाची वागणूक देणारे अशा अधिकारी कर्मचाऱ्यांचा मी प्रहार जनशक्ती पक्ष आणि प्रहार रिक्षा संघटनेच्या माध्यमातून निषेध व्यक्त करतो. मी या माध्यमातून तमाम रिक्षा चालकांना सांगतो की स्वाभिमानाने जगण्यासाठी आपण प्रहारच्या या प्रवाहात सामील व्हा. नक्कीच तुम्हाला सांगतो की ज्या ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या ठिकाणी प्रहार तुटून पडल्याशिवाय राहणार नाही. या माध्यमातून सांगतो. मी सोलापूरच्या आरटीओच्या अधिकाऱ्यांना सुद्धा सांगतो, तुमची मर्दानगी दाखवायची असेल तर ट्रक चालकांवर, हे चालणारे लक्झरीवाल्यांवर दाखवा, पण माझ्या रिक्षा चालकांना जर कोणी हात लावायचा प्रयत्न केला तर याचे परिणाम गंभीर भोगावे लागेल. या माध्यमातून सांगतो. मी तमाम रिक्षा चालकांना सांगतो की प्रहारच्या प्रवाहात सामील व्हा आणि राज्यात सोलापूर हा एकमेव शहर असं आहे की सोलापुरातून राज्य आणि महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांची खुर्ची हलवण्याची ताकद प्रहारमध्ये आहे आणि हे तुम्हाला या माध्यमातून दाखवून देऊ. तमाम रिक्षा चालकांना, मालकांना या माध्यमातून विनंती करतो की प्रहारचे सभासद व्हा आणि प्रहार सोबत तुम्ही प्रहारच्या प्रवाहात सामील व्हा, एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद.